आणि सरळ सरळ बघा काय करायचंय बघा आपण यांना वेगळं आणि त्यांना वेगळं सोडूया म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही बघा काय 7 3 आणि 4 बघा 7 आणि 3 10 10 4 14 बघा हे झाले 14 आता इकडे बघा ब्रॅकेटमध्ये 3/5 अधिक 3/4 अधिक 1/2 बरोबर आणि याला वेगळं सोडूया 15 तर फिक्स झाला ना पुढचा आता याला सोडून घेऊ बघा तर मित्रांनो इथे 20 करता येईल का आपल्याला सर्वांचा छेद बघा याला जर 4 ने गुणलं याला जर 5 ने गुणलं आणि याला जर 10 ने गुणलं बरोबर म्हणजे याला पण 10 ने गुणावं लागेल याला पण 5 ने आणि याला पण 4 ने बरोबर ना ओके 20 होऊन जाईल बरोबर बघा 3 चोक 12 छेद 4 पंचे 20 अधिक बघा 3 पाचे 15 4 पंचे 20 अधिक 10 1 10 10 20 छेद झाला समान अंशांची प्लस करून टाका बघा प्लस करा काय होणार 15 आणि 10 25 25 26 27 37 बरोबर हा होणार 37 छेद 20 मग इथे पर्यंत लक्ष द्या खालची संख्या लहान आहे वरची संख्या मोठी आहे मग याला सोडून घ्यायचं बघा काय होणार 20 1 20 उरले किती 17 म्हणजे हा 17 छेद 20 बरोबर क्लिअर ना मित्रांनो 37 छेद 20 मिळाला 20 1 20 वरती उरले 17 खाली छेद 20 जसा तसा आणि पुढची जी प्लस आपण करून ठेवली होती ती याच्यात प्लस करून टाका म्हणजे काय तर 14 अधिक 1.17 छेद 20 14 ने 1 झाला 15 आणि हा 17 छेद 20 बघा हे झालं मित्रांनो आन्सर